श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय श्रीकृष्ण. मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर श्रीमद भगवद्गीता वाचा. कारण अर्जुन तरुण वयामध्ये जेव्हा विसरला होता की मी कोण आहे, मला काय करायचं आहे, तेव्हा साक्षात श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या साहाय्याने ते योग्य मार्गदर्शन केलं की तू योद्धा आहेस, तू युद्ध कर. मग मित्रांनो, तुम्ही जर विद्यार्थी असाल, स्टुडंट असाल तर तुम्ही अभ्यास करा. आता मला बरेच मित्र विचारतात की तू हे मध्येच काय नवीन सोंग आणलंय, रामचरित्र मानस काय, त्यानंतर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग काय, श्रीमद भगवद्गीता काय, त्यांचे श्लोक काय म्हणतोय, त्यांचा अर्थ काय सांगतोय. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की म्हातारपणामध्ये कुठलं आपल्याला युद्ध करायचं आहे, तर तरुणपणात अध्यात्माची जोड फार गरजेची आहे. आता खरंच सांगायचं झालं तर देवाला आपण शिळी 8 दिवसाची फुलं वाहतो का? नाही ना. मग आपण शिळा प्रसाद देतो का देवाला? नाही ना. मग म्हातारपणामध्ये देवदेव करून काय उपयोग आहे? कारण म्हातारपणात तर सर्व कर्तव्य केलेली असतात, मुलांचे लग्न किंवा जे मुलं सेटल झालेले असतात, मग नंतर आपण देवदेव करतो. मग आता मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला म्हातारपणात कुठलं युद्ध करायचं नाही. आता खरं सांगायचं झालं तर मी असं म्हणत नाही किंवा कुठलं अध्यात्म असं म्हणत नाही. आता अध्यात्म किती कुणाला माहिती आहे माहिती नाही, की ते म्हणत नाही की तुम्ही आता देवदेव करून हिमालयात जाऊन बसा, संसार त्याग करून टाका, असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं नाहीये. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये खरं तर संसारात राहून अध्यात्माची जोड कशी करता येईल किंवा संसारात अध्यात्म कसं आणता येईल हे सांगितलंय. तुम्हाला चांगले विचार देणं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे. चांगले सल्ले तुमच्या मेंदूला देणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्या मेंदूला जर तुम्ही शकुनीसारखे सल्ले दिले, शकुनीसारखे विचार दिले, तर तुमचा दुर्योधन झाला म्हणून समजा. आता खरं सांगायचं म्हणजे तुमच्या ब्रेनला तुम्ही अर्जुन समजा. चांगले विचार म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि अध्यात्म म्हणजे साक्षात श्रीकृष्ण, चांगला सल्ला देणारं एक साधन साक्षात श्रीकृष्ण. आता मित्रांनो, सत्संग ऐका, कीर्तन ऐका, भागवत ऐका. आता सत्संग म्हणजे काय? सत्संग म्हणजे सत्य बोलणे, सत्याची संगती. कीर्तन म्हणजे काय? भागवत म्हणजे काय? की जे कीर्तनात सांगितले, जे भागवतात सांगितलेलं आहे ते घरी येऊन किंवा एका शांत ठिकाणी बसून त्याचं चिंतन करणे, त्याचं मनन करणे आणि ते आचरणात आणणे. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. त्यापैकी 574 श्लोक हे श्रीकृष्णाचे आहेत, 40 श्लोक हे संजयाचे आहेत आणि 85 श्लोक हे अर्जुनाचे आहेत आणि 1 श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे. अशी मिळून ही 700 श्लोकची श्रीमद भगवद्गीता आहे. आता अध्यात्म किंवा श्रीमद भगवद्गीता जर आचरणात आली तर इंट्युशन, डिव्होशन, मग ऑनेस्टी आणि सरेंडर ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं युद्ध जिंकलाच म्हणून समजा. मित्रांनो, तर धन्यवाद, थँक्यू. श्री स्वामी समर्थ, जय श्रीकृष्ण.